हॅलो स्टुडंट्स, स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण क्लास 10चा सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 मधील ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर पाहणार आहोत. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण ग्रॅव्हिटेशनविषयी इंट्रोडक्टरी पार्ट बघितला होता. यामध्ये आपण ग्रॅव्हिटेशन फोर्स म्हणजे काय, केप्लरचे थ्री लॉ जे आहेत ते आपण एक्सप्लेन केले होते. यानंतर याचा जो पूर्णपणे या सर्वांपासून जे अभ्यास केला, न्यूटन यांनी ज्यावेळेस ग्रॅव्हिटेशन फोर्स ग्रॅव्हिटीविषयी एक थेअरी मांडली, ती आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर हे जे काही केप्लर्स लॉ आहेत किंवा यामध्ये जे सर्क्युलर मोशन आहे प्लॅनेट्सचं, या सर्वांवर स्टडी करून न्यूटन यांनी एक युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मांडला. त्याला आपण थिअरी ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटी असं सुद्धा म्हणतो. तर यामध्ये काय सांगतं की कोणतीही वस्तू ज्यावेळेस युनिव्हर्समध्ये आपण एखादी वस्तू वर फेकल्यानंतर ती काही हाईटवर वर जाते आणि उंचीवर गेल्यानंतर ती खाली येते. तर ती का, म्हणजे तिच्याशी काय असं घडतं की ती वर गेल्यानंतर थोड्या वेळानंतर थांबते आणि परत ती काय होते, पृथ्वीच्या सेंटरकडे अट्रॅक्ट केली जाते. तर यासाठी ग्रॅव्हिटेशन फोर्स असतो. तर ग्रॅव्हिटेशन फोर्स जो असतो तो कोणत्या फॅक्टर्सवर डिपेंड आहे याविषयी पूर्ण अभ्यास न्यूटन यांनी सांगितला आणि त्यांनी जो लॉ स्टेट केला त्याला आपण न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन असं म्हणतो. युनिव्हर्सल म्हणजे हा वैश्विक आपण म्हणू शकतो की हा जगात सर्व ठिकाणी लागू पडतो. म्हणजे पृथ्वीवर असेल पृथ्वीवर लागू पडतो, चंद्रावर गेलो चंद्रावर पण लागू पडतो, किंवा आपण युनिव्हर्समध्ये कुठं जरी गेलो तरी पण हा लॉ काय होतो, लागू पडतो. तर तो कशावर डिपेंड आहे, तर यामध्ये त्यांनी सांगितलं की एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट. म्हणजे प्रत्येक वस्तू दुसऱ्या एखाद्या वस्तूला त्याच्याकडे आकर्षित करत असते विथ द डेफायनेट फोर्स. तो फोर्स जो असतो तो ग्रॅव्हिटेशन फोर्स असतो. तो फोर्स कोणत्या याच्यावर डिपेंड आहे, दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस ऑफ टू ऑब्जेक्ट. म्हणजे ज्या दोन वस्तू आहेत त्यांच्यामध्ये आपण फोर्स मेजर करतोय, त्या दोन वस्तूंचं मास, त्यांचं वस्तुमान आपल्याला महत्त्वाचं असतं. तर त्या this force is directly proportional to the product of masses of two objects and inversely proportional to the square of distance between them. म्हणजे जर ह्या दोन वस्तू आपण कन्सिडर केल्या m1 आणि m2, ह्या दोन वस्तू आहेत ज्यांचं मास, पहिल्या वस्तूचं मास m1 आहे आणि दुसऱ्या वस्तूचं मास m2 आहे, आणि त्या दोघांच्या जर आपण दोघांमधलं सेपरेशन बघितलं, डिस्टन्स बघितलं, तर ते आपण जनरली नेहमी सेंटरपासून मेजर करत असतो. जर आपण ही स्पेरिकल किंवा सिमेट्रिक बॉडी जर असेल तर तिचे आपण सेंटरपासून नेहमी मेजर करत असतो हे अंतर. तर हे अंतर किती या दोघांमधलं d असेल. तर युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय सांगतो की ह्या वस्तूवर जो ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे तो कसा लागू पडतो, तर हा तो फोर्स आहे तो m1 आणि m2 यांच्या प्रोडक्ट म्हणजे यांच्या गुणाकारावर डिपेंड आहे की त्यांचे मासेस किती आहेत, आणि इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ मास. डायरेक्टलीचा अर्थ काय, या ठिकाणी समानुपात. म्हणजे जर मास वाढलं तर फोर्ससुद्धा वाढेल, मास कमी झालं तर फोर्ससुद्धा कमी होईल. आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स, म्हणजे डिस्टन्सची कसं आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आणि इट इज नॉट ओनली इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स, इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. म्हणजे या दोघांमध्ये जेवढं अंतर आहे त्याचा वर्ग आपल्याला घ्यावा लागेल. याच्याशी काय तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल. इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे जर अंतर कमी झालं तर फोर्स काय होईल, वाढेल, आणि अंतर वाढलं तर फोर्स काय होईल, कमी होईल. म्हणजे हे एक प्रकारे व्यस्तानुपात असतात. तर या ठिकाणी हे जे आपण फॉर्म्युला दिलेला आहे त्याला आपण फॉर्म्युलेट अशा प्रकारे करू शकतो. हे जी जे आहे Fg म्हणजे ग्रॅव्हिटेशन फोर्स इक्वल टू डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे m1 m2 डिवाइड बाय d स्क्वेअर. डी स्क्वेअर म्हणजे या दोघांमधलं अंतर. काही बुक्समध्ये इथं r सुद्धा दिले. हे फक्त कॉन्सेप्ट समजून घ्या की हे d म्हणजे काय असतं, या दोघांमधलं सेंटरपासून एकमेकांच्या ह्या दोन बॉडीमधलं काय अंतर असेल. हा जो जी आहे हा जी एक प्रोपोर्शनली कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनलिटी आहे. याला आपण ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असं म्हणतो. याची व्हॅल्यूसुद्धा आपण पाहणार आहोत. हे युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे जे जगात प्रत्येक ठिकाणी त्याची व्हॅल्यू सारखीच आहे, ती आपण पाहणार आहोत. तर हा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे या ठिकाणी. Fg इक्वल्स टू कॅपिटल जी m1 m2 अपॉन d स्क्वेअर. नेक्स्ट यामध्ये आहे हा फॉर्म्युला आपण बघतो. इथं जी आहे जीला आपण युनिव्हर्सल कॉन्स्टंट, दॅट इज कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनलिटी असं म्हणतो. या जीची व्हॅल्यू जी आहे ही एक्सपेरिमेंटने काढली, म्हणजे एक्सपेरिमेंटली कॅल्क्युलेट केलेली आहे, आणि त्याची व्हॅल्यू जी आहे कॅल्क्युलेट केलेली आहे ती 6.673 मल्टिप्लाय टू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर किलोग्राम पर स्क्वेअर. तर याचं जे आहे ही व्हॅल्यू जी आहे 6.673 इंटू 10⁻11 ही जी व्हॅल्यू आहे ती युनिव्हर्समध्ये प्रत्येक ठिकाणी आपण कोणत्याही ठिकाणी गेलो तर ती काय राहील, कॉन्स्टंट राहील. याला आपण युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असं म्हणतो.
याचं SI युनिट जे न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर आहे. आता हा जो लॉ आहे तो आपल्याला काय सांगतो, हा मॅथमॅटिकल स्टेटमेंट त्याचं की F जो आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे दोन वस्तूमध्ये, तर तो कशा प्रकारे आहे. आता समजा एखादी वस्तू आपण वर फेकली, एखादा बॉल आहे तो वर फेकला, तर वर फेकल्यानंतर काय त्याच्या वस्तूवर त्याचा जो आहे तो एक फोर्स लागेल, तो एका हाईटपर्यंत जाईल आणि हाईट नंतर काय येईल तो परत एक आपल्या पृथ्वीकडे काय येईल अट्रॅक्ट होईल. तर हा जो आहे M1 म्हणजे जर आपण कन्सिडर केलं की बॉलचं मास आणि M2 आपण जर कन्सिडर केलं की मास ऑफ अर्थ, तर या ठिकाणी हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो दोन्ही वस्तूच्या वस्तुमानावर म्हणजेच मासवर डिपेंड आहे आणि इट ऑल्सो डिपेंड ऑन इनवर्सली डिपेंड इट ऑल्सो डिपेंड ऑन द distance between them. It is the inversely proportional to the square of distance between them. आता हा काय सांगतो, if the masses of one object is doubled, the force between the two objects also double. म्हणजे याचा अर्थ काय की M1 M2 जर वाढलं तर म्हणजेच एखाद्या त्या वस्तूचे जर मासेस जर वाढले तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स सुद्धा वाढतो. म्हणजे इफ द मासेस ऑफ वन ऑब्जेक्ट इज डबल, द फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट आल्सो डबल. याचा अर्थ या ठिकाणी जे न्यूमरिकल्समध्ये आपल्याला MCQ मध्ये प्रश्न जनरली विचारतात की मास, एखाद्या वस्तूचं मास जर आपण ट्वाईस केलं, M = 2m, जर ट्वाईस m केलं तर आपल्याला F वर काय फरक पडेल, किंवा जर डिस्टन्स डबल केलं तर फोर्सवर काय इफेक्ट पडेल, डिस्टन्स जर हाफ केलं तर फोर्सवर काय इफेक्ट पडेल. तर हा या ठिकाणी हा फॉर्म्युला आहे. इफ द मास ऑफ वन ऑब्जेक्ट इज डबल, दोन वस्तूपैकी एका वस्तूचं मास जर डबल केलं तर फोर्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट ऑल्सो डबल्स. कारण हे जे आहे हा फोर्स प्रोडक्ट ऑफ मासेसवर काय डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. त्याच्यामुळे जर मास वाढलं तर फोर्ससुद्धा वाढेल. दोन्हीपैकी कोणत्याही वस्तूचं, दोन्ही वस्तूचं वाढलं तरीसुद्धा फोर्स काय होईल वाढेल. नेक्स्ट जे आहे त्या दोघांमध्ये जे अंतर आहे त्याच्या स्क्वेअर हा इनव्हर्सली रिलेटेड आहे फोर्स. म्हणजे जर हा डिस्टन्स वाढलं तर फोर्स काय होईल कमी होईल. इथं दिलं आहे इफ द डिस्टन्स इज डबल, याचा अर्थ हे जे डिस्टन्स आहे ते जर डबल केलं तर काय होईल फोर्स काय होईल हा इनव्हर्सली रिलेटेड आहे. म्हणजे जर डबल केलं तर हा जो फोर्स आहे, आता हा स्क्वेअर आहे, जर डबल केलं तर 2 स्क्वेअर 4, म्हणजेच हा जो फोर्स आहे तो काय होईल कमी होईल. द फोर्स डिक्रीज बाय द फॅक्टर ऑफ 4. म्हणजेच हा जो आहे आपल्याला असं सांगतो की मासवर डिपेंड आहे आणि इनव्हर्सली रिलेटेड टू द डिस्टन्सवर डिपेंड आहे. याला आपण इनव्हर्स स्क्वेअर लॉ सुद्धा म्हणतो, कारण हा जो डिस्टन्स आहे, डिस्टन्स काय इनव्हर्सली, इट इज अ स्क्वेअर ऑफ इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन टू पार्टिकल्स. नेक्स्ट आहे की हे जे डिस्टन्स आपण मेजर करतो दोन पॉईंट्समधलं, दोन सपोज बॉडीज आहेत या ठिकाणी आपण कन्सिडर करूया की हे जे डिस्टन्स आहे की दोन वस्तू आता जनरली जर सिमेट्रिक असतील तर आपण त्यांच्या सेंटरपासून जे आहे मेजर करत असतो, सेंटर ऑफ मासपासून जनरली ते काय करत असतो मेजर करत असतो. पण जर इरेग्युलर शेपच्या एखाद्या बॉडीज असतील तर त्यावेळेस काय करायचं, तर त्यावेळेस आपण सेंटर ऑफ मास ही कॉन्सेप्ट बघत असतो. द सेंटर ऑफ मास म्हणजे काय, द पॉईंट इनसाइड ऑर आउटसाइड द ऑब्जेक्ट ॲट विच द टोटल मास ऑफ द ऑब्जेक्ट कॅन बी ॲज्युम टू बी कॉन्सन्ट्रेटेड. म्हणजे असा पॉईंट ज्या ठिकाणी पूर्ण बॉडीचं मास जे आहे ते काय कॉन्सन्ट्रेट झालेलं असेल, आपण असं ॲज्युम करतो की तो एखाद्या बॉडीच्या मध्ये पण असू शकतो, किंवा मग आपण म्हणू शकतो की सपोज दिस इज अ वन पॉईंट अँड इफ इट इज अ इट्स मास इज कॉन्सन्ट्रेटेड ॲट हिअर, म्हणजे या ठिकाणी असू शकते. तर याला आपण सेंटर ऑफ मास असं सुद्धा म्हणू शकतो, कारण ही काय इरेग्युलर शेप आहे, ही बॉडीची जी शेप आहे ती काय इरेग्युलर शेप आहे. जर रेग्युलर असेल तर तिचे जनरली जे सिमेट्रिक असेल तर तिचं जे सेंटर असतो आपण सेंटरॉइड म्हणतो, त्या ठिकाणी त्याला आपण काय करत असतो सेंटर कन्सिडर करत असतो. तिथून आपण काय करत असतो डिस्टन्स मेजर करत असतो. म्हणजे दिस इज द सेंटर ऑफ मास. We have to remember this point inside or outside the body at which the total mass of the body is assumed to be concentrated. जिथं हे मास कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे अशा पॉईंटला आपण काय म्हणतो सेंटर ऑफ मास असं म्हणत असतो. द सेंटर ऑफ मास ऑफ स्पेरिकल ऑब्जेक्ट हॅव्हिंग युनिफॉर्म डेन्सिटी इज ॲट इट्स जिओमेट्रिकल सेंटर. म्हणजे जिओमेट्रिकल सेंटरचे आपण जनरली काय असतो, ज्याचं आपण एखाद्या मास ऑफ स्पेरिकल ऑब्जेक्ट जे आहे आपण कन्सिडर केलं की स्पेरिकल ऑब्जेक्ट जनरली तर त्याचा जो सेंटर असतो युनिफॉर्म डेन्सिटी असलेला, तर त्याचं जे जिओमेट्रिकल सेंटर आहे तेच काय त्याचं सेंटर ऑफ मास आपण कन्सिडर करत असतो. द सेंटर ऑफ मास ऑफ एनी ऑब्जेक्ट हॅव्हिंग युनिफॉर्म डेन्सिटी इज ॲट इट्स सेंट्रॉइड. म्हणजे जर युनिफॉर्म डेन्सिटीचं एखादं वेगळी बॉडी असेल, सेंटर ऑफ मास तिचं काय कुठं असतं सेंट्रॉइडला असतं. हा सिलेंडर आहे, ह्या जो
ब्ल्यू पॉईंट आहे तो आपल्याला सेंटर ऑफ मास दाखवतो. सिलेंडरचा सेंटर ऑफ मास इथे आहे. जर दुसरा सिलेंडर असेल तर त्या ठिकाणी या दोघांमधलं अंतर आपण ह्या सेंटरपासून मेजर करत असतो. नेहमी लक्षात ठेवायचं की द डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट इज ऑलवेज मेजर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ इट्स सेंटर ऑफ पॉईंट. म्हणजे तो सेंटर ऑफ मास असू शकतो किंवा मग जनरली आपण सेंटर ऑफ मासपासूनच म्हणू शकतो. जर स्पेरिकल असेल तर सेंटरपासून म्हणू, म्हणजे तिचं जॉमेट्रिकल सेंटर. आणि जर इरेग्युलर शेप असेल तर त्या ठिकाणी तिचं सेंटर ऑफ मासपासून आपण डिस्टन्स मेजर करत असतो. या ठिकाणी सर्व जे आहेत दिलेले आहेत त्यांचं सेंटर ऑफ मास जनरली जॉमेट्रिकल सेंटर आहे. नेक्स्ट यामध्ये आपण बघतो की व्हाय डिड न्यूटन ॲज्युम इनवर्स स्क्वेअर डिपेंडन्स ऑन डिस्टन्स इन हिज लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता आपण लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन बघितला की लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय आहे. इकडं आपण बघू शकतो की F इज इक्वल्स टू G m1 m2 अपॉन r स्क्वेअर म्हणजे m1 m2 अपॉन r स्क्वेअर. आता हा जो r स्क्वेअरशी कसा आहे इनवर्सली रिलेटेड आहे. इट इज द इनवर्स स्क्वेअर डिपेंडन्स याला आपण म्हणतो. इट इज इनवर्स स्क्वेअर डिपेंडन्स ऑन डिस्टन्स, म्हणजे डिस्टन्सच्या स्क्वेअर. या ठिकाणी इनवर्सली कशामुळे डिपेंड आहे. हा r स्क्वेअर कुठून आला, कोणत्या फॅक्टरवरून आला, याला आपण याचा स्टडी करू की व्हाय डिड न्यूटन ॲज्युम इनवर्स स्क्वेअर डिपेंडन्स ऑन हिज लॉ. कारण सायन्समध्ये आपण बघतो की प्रत्येक गोष्टीला काय असतो, एक प्रूफ असतो. तर तो कुठून आला हे आपण बघणार आहोत, कोणत्या स्टडीवरून. हे एक आपलं डेरिवेशनसुद्धा या ठिकाणी पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तर त्याविषयी आपण पाहणार आहोत. लेट अस कन्सिडर ऑब्जेक्ट मूविंग इन अ circular path, okay, with mass m, with our velocity v, and this is a radius. Then we know that centripetal force. Let us consider object moving in a circle with a constant speed. आता constant speed आहे याचा अर्थ काय की this object performs UCM, आपण म्हणू शकतो याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. UCM युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म म्हणजे ही जी स्पीड आहे, ह्या ऑब्जेक्टची स्पीड जी आहे ती प्रत्येक पॉईंटला काय सेम आहे. याची वेलोसिटी जरी चेंज होत असेल, कारण वेलोसिटी प्रत्येक पॉईंटला डायरेक्शननुसार चेंज होत असते. तर युसीएममध्ये UCM परफॉर्म करणारे एक ऑब्जेक्ट आपण कन्सिडर करूया. वेअर m इज द मास ऑफ ऑब्जेक्ट, v इज द स्पीड ऑफ ऑब्जेक्ट, r इज द रेडियस ऑफ द ऑब्जेक्ट. या ठिकाणी आपण बघितलं होतं की जर एखादा सर्क्युलर म्हणजे बॉडी जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर याला आपण जो फोर्स आहे सेंट्रिपिटल फोर्स त्याविषयी आपण पाहिलं होतं. तर सेंट्रिपिटल फोर्स इज गिवन बाय F इज इक्वल्स टू mv स्क्वेअर बाय r, हे आपण पाहतो. नेक्स्ट आता हेच आपण कन्सिडर करूया प्लॅनेटसाठी. आता सपोज दिस इज द सन, द प्लॅनेट्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द सन इन अ सर्क्युलर ऑर्बिट. Okay, we generally take as the circular, but by Kepler's law it is the elliptical. For our convenience we take it as a circular. Let us consider this planet of mass m with revolving with velocity v and the distance is r. हे जर आपण कन्सिडर केलं, if a planet is revolving around the sun in circular motion orbit in uniform circular motion म्हणजे ह्या जी स्पीड आहे ऑब्जेक्टची ती काय कॉन्स्टंट आहे. वेलॉसिटी जरी प्रत्येक पॉईंटला चेंज झाली तरी स्पीड जी आहे ती काय कॉन्स्टंट आहे. देन द सेंट्रिपिटल फोर्स ॲक्टिंग ऑन द प्लॅनेट टुवर्ड्स द सन मस्ट बी गिवन बाय mv स्क्वेअर बाय r. हे जे सेंट्रिपिटल फोर्स आहे, वेअर m इज द मास ऑफ प्लॅनेट, v इज द स्पीड ऑफ द प्लॅनेट अँड r इज द डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. आपण जनरल ॲव्हरेज डिस्टन्स आपण कन्सिडर करतो. या ठिकाणी आपल्याला एक सिम्पल फॉर्म्युला, आपण बेसिक फॉर्म्युला आपल्याकडे माहिती आहे की स्पीड इक्वल टू डिस्टन्स बाय टाईम. हे आपल्याकडे सिम्पल इक्वेशन आहे. त्याचा फॉर्म्युला आपण यूज करून एक आपण रिलेशन फाइंड करणार आहोत की v इक्वल टू, आता जी वेलोसिटी आहे v आहे वेलोसिटी ऑफ प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड द सन इज गिवन बाय द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय प्लॅनेट इन वन रिव्हॉल्युशन डिवाइड बाय टाइम टेकन टू कम्प्लीट वन रिव्हॉल्युशन. या ठिकाणी बेसिक फॉर्म्युला आहे स्पीड इक्वल टू डिस्टन्स बाय टाइम. दिस इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय प्लॅनेट इन वन रिव्हॉल्युशन, म्हणजे एका रिव्हॉल्युशनमध्ये किती अंतर त्यानं ट्रॅव्हल केलं ते कन्सिडर करू. आणि त्याला लागणारा टाईम, आपण टाईम पिरियडसुद्धा पाहत असतो की याला टाईम जे आहे किती लागला. या ठिकाणी आपल्याकडे दोन्ही क्वांटिटीज आहेत की स्पीड बरोबर डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्स इथं सर्क्युलर ऑर्बिटमध्ये आहे, त्यामुळे आपण जनरली ह्या जो सर्क्युलर ऑर्बिट आहे ते जे आहे सर्कलचा सर्कम्फरन्स याविषयी घेऊ.
we know that distance traveled by a planet in one revolution equals to 2 pi r, that is the circumference of the circle with radius r. Then the time taken to complete one revolution equals to time period t, जो आहे एक कंप्लीट रिव्हॉल्यूशन कंप्लीट करायला लागणारा टाइम म्हणजे आपण कॅपिटल टी कन्सिडर करू. त्यामुळे आपल्याला काय होईल, एक फॉर्म्युला इक्वेशन भेटेल की v इक्वल टू 2 पाय आर बाय टी, म्हणजे हे जे काय आहे टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल हे आपण कन्सिडर करतो. आणि दिस इज द टाइम टेकन, टोटल जे आहे टाइम पिरियड. तर v इक्वल्स टू 2 पाय आर बाय 2 पाय आर डिवाइड बाय टी हे इक्वेशन आपल्याकडे भेटतं. नेक्स्ट काय, वी हॅव एफ इज इक्वल्स टू एम व्ही स्क्वेअर बाय आर. दिस इज द सेंट्रिपिटल फोर्स बिकॉज प्लॅनेट परफॉर्म द सर्क्युलर मोशन अराउंड द सन. सो वी हॅव टू कन्सिडर द दिस एफ इक्वल्स टू एम व्ही स्क्वेअर बाय आर. हे आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तो आपल्याला पाहावा लागेल. तर या ठिकाणी हे जे व्ही ची व्हॅल्यू आहे ती आपण इथं ह्या व्हीच्या ठिकाणी जर ठेवली, सबस्टिट्यूट केली, तर आपल्याला एक इक्वेशन भेटतं. सबस्टिट्युटिंग द व्हॅल्यू ऑफ व्ही, हे जे आहे स्पीड व्हेलॉसिटी ऑफ दॅट प्लॅनेट, आपल्याला हे भेटलं 2 पाय आर डिवाइड बाय टी. हे आपण काय करू शकतो, या सेंट्रिपिटल फोर्सच्या फॉर्म्युलामध्ये आपण सबस्टिट्यूट करू शकतो. आपल्याला काय भेटेल, एफ इज इक्वल्स टू स्मॉल एम 2 पाय आर बाय टी होल स्क्वेअर डिवाइड बाय आर इक्वल टू 4 पाय स्क्वेअर एम आर बाय टी स्क्वेअर. म्हणजे आपण फक्त ही व्हॅल्यू जी आहे इकडं सबस्टिट्यूट केली आणि तिला सॉल्व केलं. 2 पाय आर बाय टी स्क्वेअर म्हणजेच 2 स्क्वेअर 4 पाय स्क्वेअर आर स्क्वेअर बाय टी स्क्वेअर, या ठिकाणी आपण याला सबस्टिट्यूट करतो. नेक्स्ट, आता हा जो फॉर्म्युला आहे याला जर आपण रिअरेंज केलं आणि मल्टिप्लाइंग अँड डिवायडिंग बाय आर स्क्वेअर. आता आपल्याला काय करायचं, एक कॉन्स्टंट व्हॅल्यू जे आहे फाईन करायची की इनवर्स स्क्वेअर हे आर स्क्वेअर जे आहे ते कशा प्रकारे आलं हे आपण बघणार आहोत. की मल्टिप्लाइंग अँड डिवायडिंग बाय आर स्क्वेअर, जर आपण ह्या फॉर्म्युला जो आपण प्रिव्हियस फॉर्म्युला जो आला हा 4 पाय स्क्वेअर एम आर डिवाइड बाय टी स्क्वेअर. आता ह्याचे या ठिकाणी टी जे आहे कॉन्स्टंट आपण म्हणू शकतो की आर वगैरे आहे, या ठिकाणी आपल्याला एक वेगळ्या फॉर्ममध्ये, सध्या हा आपल्याला जास्त माहिती देत नाही, यासाठी एका प्रॉपर फॉर्ममध्ये आणण्यासाठी आपण काय करतो, याला मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय आर स्क्वेअर. जर एखाद्या क्वांटिटीला, एखाद्या इक्वेशनला आपण जर सेम क्वांटिटीनं मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं, कारण हे जे आहेत मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन हे दोघं एकमेकांना कॅन्सल करतात, त्यामुळे जर डिवाइड आणि मल्टिप्लाय केलं तर ती सेम क्वांटिटी राहते. तर या ठिकाणी एफ इज इक्वल्स टू 4 एम पाय स्क्वेअर बाय आर स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय आर क्यूब बाय टी स्क्वेअर. जर आपण आर स्क्वेअरनं दोन्ही ठिकाणी म्हणजे मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं तर आपल्याला हे अशा प्रकारे इक्वेशन भेटतं की 4 एम पाय स्क्वेअर बाय आर स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय आर क्यूब डिवाइड बाय टी स्क्वेअर. आता आर क्यूब डिवाइड बाय टी स्क्वेअर हे आर म्हणजे काय, ॲव्हरेज डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम सन. पृथ्वी जे आहे सूर्यापासून एखाद्या ग्रहाचं जे अंतर आहे आपण आर बघतो, आणि हा जो टी आहे तो काय, टाइम पिरियड ऑफ द प्लॅनेट टू कम्प्लीट वन रिव्हॉल्यूशन अराउंड द सन. आता हे जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपल्याला एक प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण पाहिलं की या ठिकाणी एक आपल्याला एक क्वांटिटी जी आहे डिनोट करते, ही जे आर क्यूब बाय टी स्क्वेअर आहे हे आपल्याला केपलर्स थर्ड लॉ विषयी आपल्याला काय करतं सांगतं की व्हॉट इज केपलर्स थर्ड लॉ. जे आहे आपण बघू शकतो की टी स्क्वेअर इज डिवाइड बाय आर क्यूब इक्वल टू कॉन्स्टंट, म्हणजे टाइम पिरियड आणि जे आहे ॲव्हरेज डिस्टन्स प्लॅनेटचं याविषयी रिलेशन सांगणार आपल्याला केपलर्स थर्ड लॉ आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितला होता. तो त्याचा यूज करून आपण टी स्क्वेअर बाय आर क्यूब हा काय असतो, कॉन्स्टंट असतो. याचा अर्थ प्रत्येक जे आहे ग्रहाला सूर्याभोवती फिरण्यासाठी एक विशिष्ट टाईम लागत असतो. आपण बघत असतो की पृथ्वीला 365 दिवस म्हणजे त्याला आपण 1 वर्ष म्हणतो. नंतर वेगवेगळ्या ग्रहाला वेगवेगळे जे आहे टाईम पिरियड लागत असतो. जर रेडियस कमी असेल तर टाईम जो आपण म्हणू शकतो याला जो टाईम पिरियड लागणार असतो तो सुद्धा काय असतो, कमी असतो. तर अशा प्रकारे ही जी व्हॅल्यू आहे टी स्क्वेअर बाय आर क्यूब हे कॉन्स्टंट आहे. हे प्रत्येक ग्रहासाठी वेगवेगळी असते व्हॅल्यू आणि ती कॉन्स्टंट असणार आहे. तर हे जे आहे या ठिकाणी आपल्याला आर क्यूब बाय टी स्क्वेअर हा फॉर्म्युला भेटतोय आणि आपल्याकडे केपलर्स थर्ड लॉ आहे. ह्या दोघांचा यूज करून आपण काय करू शकतो, टी स्क्वेअर बाय आर क्यूबला जर आपण केलेलं, आता इथं आर क्यूब बाय टी स्क्वेअर आहे, इथं टी स्क्वेअर बाय आर क्यूब इक्वल टू केलेलं, तर आपण या ठिकाणी असं इक्वेशन भेटतं की 4 एम पाय स्क्वेअर बाय आर स्क्वेअर के. बट काय आपल्याकडे हे जे आहे 4 एम पाय स्क्वेअर के हे काय कॉन्स्टंट आहे. कशामुळे, तर 4 इज कॉन्स्टंट, एम इज द मास ऑफ प्लॅनेट, पृथ्वीचं मास कॉन्स्टंट आहे ते काय चेंज होणार नाही, पाय इज द कॉन्स्टंट आणि के इज ऑल्सो कॉन्स्टंट. के सुद्धा आपल्याला पृथ्वी जर कन्सिडर केलं, आपण अर्थ जर कन्सिडर केली तर केची व्हॅल्यू जी आहे आपण म्हणू शकतो टी स्क्वेअर बाय आर क्यूब. आपल्याला जे आहे टाईम वगैरे माहीत आहे. तर हे सर्व ज्या व्हॅल्यू आहेत त्या काय आहेत, कॉन्स्टंट आहेत. मग या ठिकाणी व्हेरिएबल कोण आहे, या ठिकाणी तर डिस्टन्स.
आर. जर आपण याला कन्सिडर केलं तर हा फॉर्म्युला जो ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे एफ जो आहे तो कशावर डिपेंड आहे मग आर स्क्वेअरवर. म्हणजे इट इज हेन्स एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/r स्क्वेअर बिकॉज धीज टर्म्स ऑल आर कॉन्स्टंट. फक्त व्हेरिएबल काय आर स्क्वेअर. जर याला आपण कन्सिडर केलं तर हा जो फोर्स आहे आपण सेंट्रिपिटल फोर्स आपण कन्सिडर केला होता. दिस इज अ सेंट्रिपिटल फोर्स. मीन्स this centripetal force is responsible for the revolution of planet around the sun, and this centripetal force must be a gravitation force of gravitation. आणि यामुळे जो आहे न्यूटनने सांगितलं की हा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे म्हणजे ज्याला आपण ग्रॅव्हिटेशन फोर्स, जो सेंट्रिपिटल फोर्स आहे तो कोण देतं ग्रॅव्हिटेशन फोर्स देतो. आणि तो फोर्स कसा असला पाहिजे मग इनवर्सली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स बिटवीन द ऑब्जेक्ट. या ठिकाणी एफ इज इक्वल्स टू 1/r स्क्वेअर. या ठिकाणी डेरिवेशन वगैरे झालं. त्याचं कॉन्क्लुजन काय काढलं जातं. न्यूटन कॉन्क्लुडेड दॅट द सेंट्रिपिटल फोर्स विच इज फोर्स ॲक्टिंग ऑन द प्लॅनेट अँड इज रेस्पॉन्सिबल फॉर द सर्क्युलर मोशन. आपल्याला माहिती आहे की सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी सेंट्रिपिटल फोर्सची आवश्यकता असते. तर कोणत्याही बॉडीला सर्क्युलर मोशन परफॉर्म करायचं असेल तर सेंट्रिपिटल फोर्स कोणता ना कोणता आपण बघत असतो. तर हे जे आहे ग्रॅव्हिटेशन फोर्स जो आहे तो एक प्रकारे काय करत असतो सेंट्रिपिटल फोर्सचं काम करत असतो. सो इट मस्ट बी इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन द प्लॅनेट अँड द सन. म्हणजे जे ग्रह आणि सूर्य आहेत यांच्यामध्ये ग्रह सूर्याभोवती फिरतात तर यांच्यासाठी जो सेंट्रिपिटल फोर्स आहे तो सेंट्रिपिटल फोर्स कसा असला पाहिजे. इट मस्ट बी इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम असं न्यूटनने कन्क्लूड केलं किंवा त्यांना असं समजलं. मग हा जो नेसेसरी फोर्स आहे तो न्यूटन आयडेंटिफाईड दिस फोर्स विथ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. त्यालाच आपण काय म्हटलं न्यूटननी की फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी आहे. तो काय फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी आहे. आणि हेन्स द पॉस्टुलेटेड द इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आणि त्याच्यामुळेच त्यांनी जो ग्रॅव्हिटेशनचा लॉ आहे या ठिकाणी एफ इज इक्वल्स टू m1 m2/r स्क्वेअर हे आपण बघत असतो. आता एक काही नोट इम्पॉर्टंट ते आपण बघूया काय आहे. तर दिस इज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ मच वीकर दॅन द अदर फोर्सेस इन द नेचर. हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ज्यामध्ये युनिवर्समध्ये आपण बघत असतो की 4 महत्त्वाचे फोर्सेस आहेत. त्या 4मध्ये ग्रॅव्हिटेशन फोर्स हा सर्वात वीक फोर्स आहे. इट इज अ व्हेरी मच वीकर दॅन अदर फोर्सेस. त्यामध्ये मॅग्नेटिक फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स किंवा न्यूक्लिअर फोर्स हे 4 याच्यामध्ये येतात. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा सर्वात वीक फोर्स आपण युनिवर्समध्ये कन्सिडर करतो. पण हा सर्वात महत्त्वाचा फोर्स आहे कारण इट डिसाइड्स ओके इट कंट्रोल द युनिवर्स अँड डिसाइड इट्स फ्युचर. पूर्ण जे युनिवर्स आहे प्लॅनेट्स जे आहे चंद्र पृथ्वीभोवती फिरतो किंवा प्लॅनेट जे आहेत सूर्याभोवती फिरतात या सर्वांसाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे तर ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे. हा जरी वीक फोर्स असेल तरी पण हा युनिवर्सच्या एक्झिस्टन्ससाठी सर्वात महत्त्वाचा फोर्स आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ऑलवेज अट्रॅक्टिव्ह फोर्स. हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स नेहमी अट्रॅक्टिव्ह असतो. म्हणजे दोन बॉडीजमध्ये हा नेहमी आकर्षणच करत असतो, रिपल्शन करत नाही. तर नेक्स्ट याच्यामध्ये दिस इज पॉसिबल ऑफ ह्यूज मासेस ऑफ प्लॅनेट, स्टार्स अँड अदर कॉन्स्टिट्यूट ऑफ द युनिवर्स. आता हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण बघितलं की एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 जे आहे m1 m2/r स्क्वेअर. तर हे जे आहे मासेसवर डिपेंड आहे. जेवढं जास्त मास असेल तेवढं जास्त हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे आपल्याला मॅग्निट्यूड किंवा त्याची जे आहे फोर्सची जी मॅग्निट्यूड आहे ती काय होते देत असतो. म्हणजे जेवढं जास्त मास असेल जेवढ्या ह्यूज मासेस असेल त्याच्यासाठी तो काय जास्त आपल्याला व्हॅल्यू देईल ग्रॅव्हिटेशन फोर्सची. दिस इज पॉसिबल बिकॉज ऑफ द ह्यूज मासेस ऑफ प्लॅनेट, स्टार्स अँड द अदर कॉन्स्टंट ऑफ द युनिवर्स. हा जो आहे जनरली आपल्याकडे सुद्धा प्रत्येक वस्तूमध्ये जर आपण कन्सिडर केलं की बेंच आणि स्टुडंट ह्या दोघांमध्ये सुद्धा काय एक फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागू पडतो. किंवा दोन वस्तू पुस्तक आणि आपण जर बघितलं तर या दोघांमध्ये सुद्धा काय ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे. पण हा आपल्याला फील होत नाही कारण हा काय मच वीकर आहे, खूप कमी असतो. याची व्हॅल्यू जी आहे खूप कमी येते. आणि हा जनरली जर मासेस जास्त असेल म्हणजे जर मास यांचं वस्तूचं जर खूप जास्त आपण कन्सिडर केलं तर हा आपल्याला काय म्हणू शकतो आपण त्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो किंवा आपल्याला मेजरेबल व्हॅल्यू येऊ शकते. परंतु जर मास छोटा असेल, ऑलरेडी वीक फोर्स आहे आणि मास जर आणखीन छोटा असेल कन्सिडर केला आपण तर आपल्याला तो फील होणार नाही. याचं एक्झाम्पल आपण बघूया की महेंद्र अँड विराट आर सिटिंग ॲट द डिस्टन्स ऑफ 1 मीटर फ्रॉम इच अदर.
महेंद्र आणि विराट हे दोन मित्र आहेत, वर्गामध्ये एका बाजूला बसलेले आहेत. सिटिंग अ डिस्टन्स ऑफ 1 मीटर फ्रॉम इच अदर, दोघे एकमेकांपासून 1 मीटर अंतरावर बसलेले आहेत. देअर मासेस आर 75 किलोग्राम अँड 80 किलोग्राम रिस्पेक्टिव्हली. याचा अर्थ महेंद्रचं मास 75 किलोग्राम आहे आणि विराटचं मास 80 किलोग्राम आहे. व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे आपल्याकडे माहीत आहे या ठिकाणी की हा जो F इज इक्वल्स टू, आपल्याकडे फॉर्म्युला आहे F इज इक्वल्स टू G m1 m2 अपॉन r स्क्वेअर. याचा अर्थ आपल्याकडे हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे, m1 हा म्हणजे मास ऑफ महेंद्र कन्सिडर करूया आपण, m2 मास ऑफ विराट कन्सिडर करूया. दोन वस्तू आहेत आपल्याकडे, म्हणजे दोन या ठिकाणी स्टुडंट्स आहेत. महेंद्र त्याचा मास 75, विराट त्याचा मास 80 kg, म्हणजे दोन वस्तू आहेत आणि त्यांचं सेपरेशनसुद्धा आपल्याला भेटलेलं आहे की डिस्टन्स ऑफ 1 मीटर. ते दोघं एकमेकांपासून 1 मीटर अंतरावर बसलेले आहेत, म्हणजे आरसुद्धा माहिती आहे आणि जीची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. तर आपण सर्वात प्रथम जे आहे कोणताही प्रॉब्लेम, न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना सायन्समध्ये गिवन डाटा लिहायचा. तर गिवन काय आहे, आर म्हणजेच हे काय, डिस्टन्स बिटवीन दी स्टुडंट्स महेंद्र आणि विराट किती आहे, 1 मीटर. आता हे SI युनिटमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. जर सेंटीमीटरमध्ये दिलं असेल तर त्याला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं. किलोमीटरमध्ये जर दिलेलं असेल तर ते सुद्धा आपण SI युनिटमध्ये मीटरमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. m1 म्हणजे आपण कन्सिडर करूया की मास ऑफ महेंद्र 75, m2 मास ऑफ विराट 80 kg. आता हे सुद्धा किलोग्राममध्ये कन्वर्ट करायचं, कारण SI युनिटमध्ये आपण जनरली डिस्टन्स मीटरमध्ये, मास किलोग्राममध्ये आणि टाईम सेकंडमध्ये मेजर करतो. G हे जे आहे युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू 6.67 × 10⁻11 आहे. आता या सर्वांचा हे जे व्हॅल्यू आहेत आपल्याकडे सर्व ह्या ग्रॅव्हिटेशनल फॉर्ममध्ये अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ, ग्रॅव्हिटेशन लॉ, वी हॅव F इज इक्वल्स टू G m1 m2 अपॉन r स्क्वेअर. या ठिकाणी फक्त व्हॅल्यू काय करायचं आपल्याला, सबस्टिट्यूट करायच्यात. यानंतर आपल्याला कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला फॉर्म भेटतं की 6.67 × 10⁻11 मल्टिप्लाइड बाय 75 मल्टिप्लाइड बाय 80 डिवाइड बाय 1 स्क्वेअर. आता हा मीटर्स, हे मीटरमध्ये असल्यामुळे आपल्याला जे आहे 1 स्क्वेअर म्हणजेच 1, म्हणजे याला जर आपण कॅल्क्युलेट केलं तर ही व्हॅल्यू येते 4.002 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁻7. आता 10⁻⁻7 याचा अर्थ काय, 10⁻⁻7 इक्वल टू, याचा अर्थ काय की 0. ही जी व्हॅल्यू आहे ती खूप कमी आहे, 0.000 जे आहे अशा प्रकारे याला आपण कन्सिडर करू शकतो. म्हणजे हे जे आहेत 1 जे आहे ती या ठिकाणी आपण ही एवढी छोटी व्हॅल्यू आहे, म्हणजे की व्हॅल्यू आपण कन्सिडर करू शकतो की किती आहे, 10⁻⁻7 म्हणजे डेसिमल पॉईंटच्या नंतर 0 पॉईंट म्हणजे 7 0 आणि नंतर काय 1 आहे, जे आहे 4 वगैरे असेल. तर या ठिकाणी म्हणजे ही जी व्हॅल्यू आपण कन्सिडर करू शकतो, इट इज व्हेरी म्हणजे स्मॉल व्हॅल्यू. या ठिकाणी आपण बघू शकतो की जर आपण हे दोन विद्यार्थी घेतले जे 75 आणि 80 किलोचे आहेत, आपण बघू शकतो इमॅजिन की आपलं जनरल मास जे आहे 40 kg किंवा 50 kg असतं, तरी पण आपण इथं जे मास आहे थोडं जास्त घेतले की 75 आणि 80 kg जे आहेत विद्यार्थी आपण या ठिकाणी कन्सिडर म्हणजे एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिलेले आहेत. तर त्यांच्यामधलं अंतर 1 मीटर आहे. तर 1 मीटर अंतर असेल आणि एवढं मास असेल तर हा एवढा फोर्स आपल्याकडे ग्रॅव्हिटेशन फोर्स जो आहे जो की खूप वीक आहे, आपण याला म्हणजे खूप स्मॉल आहे, याला आपण मेजर करू शकत नाहीत. नेक्स्ट आता काय कन्क्लूड करते की दिस इज व्हेरी स्मॉल फोर्स, इट इज व्हेरी स्मॉल फोर्स. त्याच्यामुळे आपण काय करू शकतो, ह्या एक्झाम्पलवरून आपल्याला कळतं की जे आहे वस्तूमधल्या मास जे आहे वस्तूचं मास याच्यावर हा फोर्स डिपेंड आहे आणि डिस्टन्सवर डिपेंड आहे. जर ॲक्च्युली डिस्टन्स जर वाढवलं तर फोर्स काय होतो, कमी होतो, आणि मास जर वाढवलं तर फोर्स काय होतो, वाढवतो. त्याच्यामुळे स्मॉलर जे आहे मास आहे किंवा जे आहे कमी व्हॅल्यूचं जे आपण म्हणू शकतो की bodies with smaller masses cannot show or we may get a lower value for the force. Next काय, this force is a small force if the force of friction between Mahendra and the bench on which he is sitting is 0. आता हे जे आहे महेंद्र एक्झाम्पलमध्ये आपण महेंद्र आणि विराट हे जे एक्झाम्पल घेतले यांच्यामध्ये तो फोर्स आला की 4.00 × 10⁻⁷ न्यूटन, म्हणजे हा खूप कमी व्हॅल्यू आहे त्याची. आता हा जर फोर्स एवढा छोटा आहे की जो फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे, आता आपण ज्यावेळेस आता हा जो इथे कन्सिडर केलं की इफ द फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन महेंद्र अँड द बेंच आणि महेंद्र यांच्यामधलं जर फोर्स ऑफ फ्रिक्शन आपण 0 कन्सिडर केलं, 0 तर नसतं, कारण
या ठिकाणी आपण प्रत्येक ठिकाणी फोर्स आपण जे आहे बघत असतो, फोर्स ऑफ फ्रिक्शन प्रेझेंट असतो. जर आपण इमॅजिन केले की हा 0 आहे, जर 0 असेल तर हा जो महेंद्र आहे तो आपण जी व्हॅल्यू आहे 4.0 × 10⁻⁷ त्या फोर्सनं काय होईल, जर फ्रिक्शन 0 असेल तर हा महेंद्र काय होईल, त्या विराटकडे अट्रॅक्ट होऊ शकतो. जर फ्रिक्शन 0 असेल तर, अदरवाइज it is a very small value, then he will start moving towards the virat under the action of this force. म्हणजे ग्रॅव्हिटेशन फोर्समुळे जर फ्रिक्शन फोर्स कमी असेल तर फ्रिक्शन फोर्स 0 असेल तर ग्रॅव्हिटेशन फोर्स जो व्हॅल्यू आपल्याला ऑब्टेन झाली तिनं काय होऊ शकतो, तर हा महेंद्र विराटकडे अट्रॅक्ट होऊ शकतो. वी कॅन कॅल्क्युलेट दिस ॲक्सेलरेशन अँड वेलोसिटी बाय युजिंग न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. आपण काय करू शकतो, यांचं आपल्याकडे फोर्स आहे, आपण याचं ॲक्सेलरेशन सुद्धा काढू शकतो बाय युजिंग न्यूटन्स कायनेमॅटिकल इक्वेशन, जे आपण मागच्या क्लासमध्ये पाहिलेले आहेत. तर हे सर्व आपण बघितलं न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. यामध्ये आपण सर्वप्रथम बघितलं की जो मास फोर्स आहे तो जनरली मासेसवर डिपेंड आहे. इट इज डिपेंड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ मासेस m1 m2 आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे जर मासेस जास्त असतील तर हा फोर्स काय याची व्हॅल्यू जास्त देतो. जनरली हा जो फोर्स आपण पृथ्वीवर एखाद्या वस्तूसाठी हा खूपच नेग्लिजिबल व्हॅल्यू देतो, पण जर आपण युनिव्हर्समध्ये अदर बॉडीज घेतल्या जसं की सेलेस्टियल बॉडीज, जसं आपण म्हणू शकतो की चंद्र आणि पृथ्वी यांच्यामध्ये आपण ग्रॅव्हिटेशन फोर्स काय करू शकतो, मेजर करू शकतो. कारण दोघांचं मास जे आहे ते खूप जास्त आहे, त्याच्यामुळे फोर्ससुद्धा जास्त असेल ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो. किंवा सूर्य आणि पृथ्वी ग्रह वगैरे वेगवेगळे याच्यामध्ये आपण कॅल्क्युलेट करू शकतो. नेक्स्ट याविषयी जे आहे ग्रॅव्हिटेशन फोर्सविषयी आपण पुढच्या कॉन्सेप्ट आहेत जे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू.